नमस्कार. लोकशाही न्यूज हे खरं तर आपण बघितलं तर लोकशाहीच्या या घटनेमध्ये तीन स्तंभाबरोबर लोकशाहीचं चौथं स्तंभ म्हणून ज्याला ओळखलं जातं ते पत्रकारिता आणि लोकशाही न्यूजच्या माध्यमातून ही पश्चिम महाराष्ट्राचं विजन या सर्व विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या तोंडून त्यांच्या कल्पनेतून जसं माझ्याकडून देखील यांनी आज माझं विजन काय आणि पश्चिम महाराष्ट्र कसा प्रगतीपथावर जाईल, पश्चिम महाराष्ट्रात असणाऱ्या अपेक्षा आकांक्षा आणि युवा महिला धोरण आणि या धोरणाच्या विषय आपल्याला जी आवश्यक गोष्टी आहेत त्याच्यावरती विचारमंथन केल्यानंतर त्यातून नवीन प्रगतीच्या दिशेच्या वाटा त्या ठिकाणी मोकळ्या होतात आणि त्या वाटावरती येणारी तरुण पिढी त्या ठिकाणी तरुणांशी संवाद साधल्यानंतर तमाम महाराष्ट्र त्या नवीन विकासाच्या वाटेवरती त्या विजनवरती चालायला सज्ज होतो. अशा पद्धतीचा प्रयोग लोकशाही न्यूजच्या माध्यमातून आपल्या इथे पुण्यामध्ये करण्यात आला आणि या माध्यमातून या महाराष्ट्राला पश्चिम महाराष्ट्राला एक नवी दिशा देण्याच्यासाठी जे सपोर्टिव्ह काम आहे ते लोकशाही न्यूज चॅनलच्या माध्यमातून घडतंय. त्यांच्या या लोकशाही न्यूज चॅनलच्या या उपक्रमास आणि सातत्यानं नाविन्यपूर्ण बातमी आणि बातमीच्या मागचं सत्य उघड समोर करणाऱ्या लोकशाही न्यूजच्या सर्व संपादक, त्यांचे सर्व विविध भागातून आलेले एडिटर, सर्व पत्रकार यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि तमाम महाराष्ट्राला येणाऱ्या दिवाळीच्या देखील शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.